शेतकऱ्याला सांगा तुम्ही पूर्व विदर्भातल्या 30 मे पर्यंत राज्यातनं दररोज भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे, गोडी नाले वाहणारा पडणार आहे. म्हणजे सगळीकडे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे आणखी 5 दिवस पाऊस. आणि परत शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी, मान्सून सगळ्या गोष्टी आलेल्या आहे पण शेतकऱ्याचे शेतच दुरुस्त नाही. ज्यांचं दुरुस्त आहे ते ओल बघून ते तुम्ही त्यांचा निर्णय स्वतः घेऊ शकते, लागवडीचा निर्णय ते स्वतः घेऊ शकते. पण राज्यात 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे कडक, आणि त्याच्यामध्ये शेताची कामे करून घ्या असं सांगा सगळ्यांना. साहेब, आता या 3 ते 4 दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पावसाचा जोर कमी असणार आहे? कमी कुठंच नाही राहणार, सगळीकडे 2-2 दिवस जास्त पडणार आहे. म्हणजे वापसा 1 तारखेपर्यंत कोणाच्याच शेतामध्ये वापसा होणार नाही 1 तारखेपर्यंत. हो. आणि जून महिन्याचा पावसाचा कालावधी किती तारखेपासून अधिक पावसाचा जोर राहणार आहे पेरणीसाठी? 13 जूनच्या नंतर वाढणार आहे जोर. 13 जूनच्या नंतर. हो. म्हणजे शेतकऱ्यांना पहिला आठवडा मशागती करण्यासाठी वेळ मिळणार. 7-8 जूनला एकदा पाऊस येणार आहे, म्हणजे 7-8 जूनला थोडी सुरुवात होणार आहे हलक्या मध्यम स्वरूपाची. हो, म्हणजे सरी येत राहतील. त्याच्यामुळे म्हणलं 7 तारखेपर्यंत शेत दुरुस्त करून ठेवा. म्हणजे जूनच्या 15 पर्यंत 50% शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकते. हो. बरोबर.